2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी आणि चाकू हल्ला, एकाचा मृत्यू। धाराशिव जिल्ह्यातील पाटसांगवी येथे लोकसभा निवडणूक मतदान दरम्यान 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी आणि चाकू हल्ला झाला। या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला। सुरुवातीला हा प्रकार शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट यांच्यातील राजकीय संघर्षामुळे घडल्याची अफवा पसरली होती। मात्र धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्पष्ट केले की या घटनेचा राजकारणाशी काहीही संबंध नाही। 2016 पासून वैयक्तिक मतभेदातून हा वाद सुरू होता आणि त्याचेच परिणाम म्हणून हा प्रकार घडला आहे। पुढील कारवाई, पोलिसांनी दोन्ही गटांतील काही लोकांना ताब्यात घेतले आहे। या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे। मतदारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे। काय घडलेला आहे पाटसांगवी गावामध्ये मी आता व्हिजिट केलेले एक प्रकार झाला की 11:30-12 वाजता सुमारे एक इसम दुसऱ्या सोबत भांडण झालं आणि 12 आणि 12:30च्या दरम्यान त्यांनी चाकू घेऊन इथं स्टॅबिंग केलेल्याचा प्रकार झाला। जे इंजर्ड होता त्याला बार्शी हॉस्पिटलला शिफ्ट करताना तिथं बार्शी हॉस्पिटलमध्ये त्याला ब्रॉड डिक्लेअर्ड डेड म्हणून असं घोषित झालेले आहे। तर आम्ही इथं स्पॉटला व्हिजिट केलं, सगळं चौकशी केल्यानंतर हे समोर येते की हे जे गौरव म्हणून नाव आहे ते आरोपीचं त्याचं आणि दुसरंचं वैयक्तिक भांडण होतं आणि एक प्रेम प्रकरण पण होतं। ते मुलीला मार्च 16मध्ये त्यांनी हेच गावाच्या मुलींना एक पळून घेऊन गेले होते। त्याच्यातून एक इन्सिडेंट असं झालेले आहे। इथं वोटिंग पण सुरळीत चालू आहे। आम्ही वरती कलेक्टर साहेबांना रिपोर्ट दिले आहे, सगळ्या ऑब्झर्वर्सला पण रिपोर्ट दिले आहे। कोणताही राजकीय काही व्यक्तीचा या पार्टीचा इथं संबंध नाही आहे। राजकारणाशी या घटनेचा कोणता संबंध आहे का? नाही आहे। काही लोकांच्या काही भावना म्हणजे जाणून घेतल्यानंतर असं समजलं की आजचं जे काही वोटिंग चालू आहे त्या संदर्भातून राजकारणाच्या भावनेतून असं काही कृत्य घडल्याचं असं काही नाही, तसं काही समोर येत नाही। आता गाववाले पण आहे, सगळं शांततेत चालू आहे। आता कोणताही असं पार्टी या व्यक्ती यांचा कोणताही सहभाग नाही आहे। त्यांचं वैयक्तिक काही इश्यूज होते, त्यांचं भांडणातून हे इन्सिडेंट झालेले आहे। धन्यवाद।